मित्रांनो नमस्कार, सर्वांचं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो। आपण नवीन पक्षी घेतोय आणतोय, जिथं जिथं जसे असे मिळतील तसे तसे घेतोय। मित्रांनो आपले पक्षी वाढतायत, असं नाही आहे की थोडा वेळ लागतोय। प्रत्येक ठिकाणी मी मागे पण म्हटलं तुम्हाला, तसं काय लगेच मिळत नाही। परंतु मित्रांनो आजचा विषय तुम्ही थंबनेल बघितला असाल आणि थंबनेलनुसार तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की कोणताही व्यवसाय म्हटलं की भांडवल लागतं, आणि भांडवल म्हटलं तर ते भांडवल कसं उभं करायचं किंवा कसं गोळा करायचं असतं, हे मोठा प्रश्न असतो मित्रांनो। हा भांडवल तसंच हा व्यवसायामध्ये भांडवल आपल्याला लागणार आहे। मी मागे एक व्हिडिओ टाकली आहे मित्रांनो, बघा की 50 कोंबड्या आपल्याला जर ओरिजिनल गावठी कोंबड्या जर घ्यायच्या असतील तर साधारण किती भांडवल लागेल वगैरे असं। जर कोणी बघितला नसेल तर मित्रांनो जाऊन बघा तो व्हिडिओ। त्यावेळी मी बोललो होतो साधारण 10 ते 15,000 रुपये आपल्याला एकंदरीत 50 कोंबड्या जर तुम्हाला आपल्याला 50 कोंबड्यांपासून सुरुवात करायची असेल परसबागेतील कुक्कुटपालन हे व्यवसायाला, तर साधारण 15,000 रुपये लागतात। आणि 15,000 रुपये आपल्याला कसे कसे गुंतवायचे, कुठचे गुंतवायचे, कसे घ्यायचे, हे मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहे मित्रांनो। तरी मी वेळ लावत नाही जास्त, डायरेक्ट विषयाकडे येतो। बऱ्याच जणांकडे आता काय आलंय की व्यवसाय तर आयडिया आलेली आहे, व्यवसाय तर करायचा आहे, कुक्कुटपालन तर करायचं आहे, पक्षीही मिळत आहेत, कुठून तरी पक्षी घेऊ शकतो आपण मित्रांनो किंवा मिळू शकतात। परंतु आर्थिक भांडवल हे आपल्याकडे सध्या नसणार आहे, किंवा ते कसं घ्यायचं, कुठच्या पद्धतीत घेणं योग्य आहे अयोग्य आहे, ह्याच विषयावरती मित्रांनो आपण आज सांगतोय। मित्रांनो कर्ज घ्यायचं का, हा व्यवसाय करायला कर्ज घ्यायचं का? कारण का आपल्याकडे एवढे 15 ते 20,000 रुपये ठीक आहे, ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे चांगली गोष्ट आहे सेविंग। परंतु ज्या तरुणांकडे नाही आहे, माझ्यासारख्या तरुणांकडे भांडवल नाही आहे, कमी पडत असेल किंवा आपल्याला अजून मोठ्या प्रमाणात करायचं असेल, तुमच्याकडे बाकीच्या गोष्टी नसतील, तर ते भांडवल घेण्यासाठी कर्ज काढावं का? तर माझं मित्रांनो एक मत असेल सर की तुम्ही कर्ज काढून हा व्यवसाय सध्या तरी करू नका। छोट्या प्रमाणात करत असाल तर मित्रांनो करू नका। सध्या तुमच्या जवळचं असणारं भांडवल म्हणजे तुमच्याकडची सेविंग असेल, मग ती 5,000 रुपये असेल नका, 1,000 रुपये असेल नका, 1,000 रुपये असेल तरीही चालेल। त्या 1,000 रुपयात तुम्ही तुमचा हा बिझनेस म्हणजे 2,000 रुपयात तुम्हाला जेवढ्या कोंबड्या मिळतील त्या आणा, तिथून सुरुवात करा मित्रांनो। नाहीतर काय होईल की तुम्ही जर 20,000चं आणि 25,000चं कर्ज काढून जर एखादा व्यवसाय करत असाल का, तर हा व्यवसाय कर्ज काढून न करण्यामागचं कारण मित्रांनो पहिली एक सांगतो गोष्ट, म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला लगेच बेनिफिट मिळेल। म्हणजे तुम्ही ह्या महिन्यात गुंतवणूक केलात आणि तुम्हाला पुढच्या महिन्यापासून त्याच्यातून तुम्हाला इन्कम म्हणजे तुम्हाला त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट होईल, म्हणजे पैसे यायला सुरुवात होतील, असा हा व्यवसाय नाही मित्रांनो। तुम्ही 10 कोंबड्या आणणार आहेत, 10 कोंबड्या तुम्हाला 6 महिन्यानंतर त्याच्यातून इन्कम देणार आहेत। थोडं 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 झालं वाढल्यानंतर तुम्हाला इन्कम देणार, आणि ते इन्कम हे मोठ्या स्वरूपात नसणार आहेत। म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो घ्यायचं झालं तर 2 कोंबड्या आणल्यात, 2 कोंबड्यापासून तुम्हाला काही महिन्यानंतर तुम्हाला 10-20 पिल्लं झाली, 20 पिल्लं मोठी व्हायला मित्रांनो कमीत कमी 6 ते 7 महिने लागतात मित्रांनो, लक्ष द्या। उगाच यशोगाथा बघाल, बाकीच्या गोष्टी कराल, मी सांगतोय म्हणून कराल, नका करू, पाया पडतो। सत्य आहे मित्रांनो, सत्य तुमच्या डोळ्यासमोर दाखवतोय, थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल, वेगळं दिसेल, वेगळं जाणवत असेल, पण मित्रांनो ही वस्तुस्थिती आहे। आपण 60 दिवसाचं चॅलेंज घेतलं, हे कोणतं घेतलंय तर आपल्याला फक्त सेटअप उभा करायचा आहे मित्रांनो। तुम्हाला बिझनेसमध्ये सक्सेस व्हायचं किंवा 60 दिवसात नफा मिळवायचा हा हेतू नाही आहे मित्रांनो। मी परत एकदा रिटर्न करतोय, तरी लोन काढून हा व्यवसाय करू नका। लोन काढल्यानंतर त्याचे परत बाकीच्या गोष्टी आहेत, तुम्हाला परतफेड करायची असेल, बाकीच्या गोष्टी आहेत। हां, तुम्ही जर म्हणजे त्या लेवलला असाल, म्हणजे तुम्ही जर परतफेड करू शकता, तुमच्याकडं दुसरा काही बिझनेस आहे, तुमचा दुसरा काही धंदा आहे, त्याच्यातून तुम्हाला इन्कम येत असेल,
तर तुम्ही त्या म्हणजे कर्ज घ्या, ह्या व्यवसायात गुंतवा आणि त्याचे काही हप्ते असतील किंवा काही त्याचे कर्जाचे परतफेड असेल ते तुम्ही दुसरीकडून करा. पण हा व्यवसाय हा तुम्हाला कमीत कमी 6 महिने, सॉरी 6 वर्ष म्हणतो मी, 6 महिने माफ करा, 6 महिने तुम्हाला लागणार आहेत ह्याच्यातून पैसे यायला, सुरुवात व्हायला. 6 महिन्यानंतर तुम्हाला पैसे येणार आहेत मित्रांनो. तरी कुणी असा विचार करत असेल की मित्रांनो मी कर्ज काढतो एखाद्या बचत गटाकडून, कारण का आता कोकणात किंवा सगळीकडेच बचत गटातून काही थोडीशी रक्कम मिळते मित्रांनो, 20-25 हजार रुपये मिळून जातात, काही अडचण येत नाही. तर ते काढाल आणि कोंबड्या घ्याल, कोंबड्या घेतल्यानंतर त्याच्यावरती 6 महिने वाट बघावं लागतंय, बाकीच्या गोष्टी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी रिटर्न मिळणार आहेत, पैसे होणार आहेत त्याच्यातून. तोपर्यंत जर त्याचं व्याज आणि बाकीच्या गोष्टी झाल्या तर खूप अडचण आहे मित्रांनो. तरी सध्या तरी कर्ज काढू नका. हां, ज्यावेळी तुम्ही ते म्हणजे ह्या व्यवसायात तुम्ही पूर्ण अनुभव घेतलात, शिकलात, सगळ्या गोष्टी झाल्या, त्यानंतर नक्की कर्ज काढा किंवा नक्की एखादं मोठं भांडवल उचला आणि तुम्ही हा व्यवसायात उतरा. सध्या तरी मित्रांनो शिकण्यासाठी तुम्ही तुमच्याकडचं काय असेल, काही पुंजी असेल, काही रक्कम असेल, जी सेविंगला असेल तुमच्या, ती वापरा. ती वापरूनच मित्रांनो हा व्यवसाय करा सध्या तरी, मला असं वाटतं मित्रांनो. कारण का मला बऱ्याच जणांचे फोन्स किंवा कॉल्स आलेत की आम्ही हा व्यवसाय करायला इच्छितो, परंतु जर भांडवल आम्ही गुंतवलं तर बाकीच्या गोष्टी कधी त्याचं रिटर्न येतं किंवा किती महिन्यानंतर त्याचे इन्कम, कारण का बाकीच्या गोष्टी आहेत जसे बाकीचे व्यवसाय तसा हा व्यवसाय नाही मित्रांनो. त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊनच बघा, लक्ष देऊन शिका, लक्ष देऊन अनुभवा आणि त्यानंतरच हा व्यवसायाकडे उतरा मित्रांनो. हा शेतीपूरक व्यवसाय आहे मित्रांनो, ह्याच दृष्टिकोनातून बघा. मी वारंवार सांगतो मित्रांनो, थोडीशी व्हिडिओ आजची ही काही गोष्टी म्हणजे जाणीव करून द्यायची होती म्हणून बनवली आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडली असेल, तुम्हाला जर वाटत असेल योग्य असेल तर इतरांना पाठवा, शेअर करा मित्रांनो, लाईक करा. जर तुम्ही फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुकचं आपलं जे पेज आहे त्याला फॉलो करा. आणि यूट्यूबवरती बघत असाल तर मित्रांनो आपलं चॅनल जे आहे कोकणी फार्मर या नावाचं, त्याला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपण भविष्यात, हे आजचा दिवस 14वा आहे मित्रांनो, पुढचे काही दिवसात आपल्याला कसं सेटअप करायचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींना त्रास होणार आहे, ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी अपडेट घेऊन येत राहीन मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.